ऑल, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, ते म्हणजे माझं किचन टूर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं किचन मी कसं सजवलेलं आहे. आणि हा सगळ्याच गृहिणींचा एकदम आवडीचा विषय आहे. सगळ्यांनाच असं आयडियाज हवे असतात की कोण काय कुठे कसं ठेवतं. मी असं म्हणत नाही की मी एकदम परफेक्टली सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. तुमचे सजेशन्स सुद्धा मला नक्की कॉमेंटमध्ये सुचवा. पण मी जे काय अरेंज केलं आहे छोटं मोठं माझ्या सगळ्या गोष्टी, ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो किचन अगदी छोटंसं आहे. 1 BHK फ्लॅट आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी माझा होम टूरचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्यामध्ये मी तुम्हाला माझं सगळं घर दाखवलं होतं. पण तेव्हा दाखवताना फक्त इथे असं असं फर्निचर केलं आहे हेच दाखवलं होतं. आज मी ते प्रत्येक गोष्ट उघडून तुम्हाला मी कुठे कुठली गोष्ट कशी अरेंज केलेली आहे ना हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इकडे आमचं हॉल आहे आणि इकडे आमचं एंट्रन्स आहे. तर एंट्रन्स वरून एंट्री घेतल्यावर लगेच आमचं किचन लागतं. थोडीशी लॉबी आहे आणि इकडे लगेच हॉलमधनं पण किचन दिसतं. तर ओपन किचन आहे आणि किचन इथे जे आहे मी सगळ्या गोष्टींची डिटेलिंग पण तुम्हाला सांगते. म्हणजे हे किचन आम्ही खूप मेहनतीने आणि खूप विचार करून बनवलेलं आहे. आम्हा दोघांना आवडतं तसं ते बनवलेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तेव्हा ते असं नव्हतं. खूप साऱ्या गोष्टी आम्ही चेंज केल्या, म्हणजे 100% चेंज केलं असं म्हणू शकता. सो ह्या प्लॅटफॉर्मपासनं तर ही टाईल्स, त्यानंतर हे फर्निचर, त्यानंतर इथे एक भिंत होती ती आम्ही तोडलेली आहे. तर सगळं काही खूप वेगळं आहे. तर मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगते आम्ही कुठली गोष्ट आणि कुठल्या पर्पजनी घेतलेली आहे. सो सुरुवात करते या प्लॅटफॉर्मपासनं. इथे ना एक भिंत होती जी इथपर्यंत होती पूर्ण, ती आम्ही तोडून घेतली आणि आम्हाला ओपन किचन हवं होतं कारण थोडासाच रस्ता होता आतमध्ये यायला, पण आम्हाला असं ओपन पाहिजे होतं. मग इथली भिंत तोडली आणि वरती थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. सेम तसंच इथे पण आहे. आमचा असा प्लॅन होता आधी की जेव्हा म्हणजे हे सगळं होऊन जाईल आपण 2 हाय चेअर्स घेऊ आणि इथे ठेवू आणि ॲज अ डायनिंग वगैरे आपल्याला हा वापरता येईल. पण ते नंतर तसं काही झालं नाही कारण 1 BHK म्हटल्यावर एवढ्याच गोष्टींनी ऑलरेडी खूप हॉचपॉच झाली होती. म्हटलं नको, मग आम्ही ते प्लॅन कॅन्सल केला आणि हा एक हँगिंग लाईट आम्ही इथे लावलेला आहे. त्यानंतर या प्लॅटफॉर्मवर मी अशा फार काही वस्तू ठेवत नसते, एकदम मिनिमल असतं सगळं. ते म्हणजे इथे एक छोटंसं माझं झाड असतं आणि हे रिअल प्लांट आहे. त्यानंतर इथे एक फ्रुट्सची छोटी टोपली असते. सो इकडे एक छोटासा ट्रे ठेवलेला आहे कारण एकदम खाली पण चांगलं वाटत नाही. सो इथे मग त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स ठेवत असते. माझ्याकडे असे काचेचे कंटेनर्स आहे भरपूर सारे, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात आणि इकडे काही बिस्किट्स वगैरे जे आणायचे आहेत मी होममेड बनवलेले ते सगळे असतात. प्लस तिचंच ड्रायफ्रुट्स पावडर, म्हणजे हँडी पण आहे, मला घ्यायला पटापट होतं. आणि एक छोटीशी देवाची मूर्ती ठेवलेली आहे जी एंट्रन्सपासून दिसायला खूप सुंदर दिसते. आणि प्लस मग म्हणजे हँडी ज्या गोष्टी हव्या असतात आपल्याला त्या फक्त आहेत. आता इथे काहीतरी करायचा आमचा भरपूर प्लॅन होता, पण काही सुचलंच नाही कधी आणि घर झाल्यानंतर आम्ही कधी काही एवढं लक्षच दिलं नाही की काय करावं, कधी कळलंच नाही. सो हा एक वायर जो आहे तो अजूनही तसाच पडलेला आहे. आता आम्हाला घर घेऊन 4 वर्ष होत आहेत, पण इथे काही सुचलं नाही. तुम्हाला जर काही कळलं ना की आम्ही इथे काय करू शकतो तर नक्की सांगा. पण काहीतरी एकदम हलकं पाहिजे, म्हणजे इथे हेवी नको, कारण म्हणजे ते ना फार काय जास्ती वेट घेऊ शकणार नाही आम्हाला असं वाटतं. म्हणून एकदम हलकं हलकं जर काही करता येत असेल तर मला नक्की सुचवा कॉमेंटमध्ये. त्यानंतर इथे आमचा एक स्विच बोर्ड आहे आणि हा प्लॅटफॉर्म इथे मी बऱ्यापैकी स्टोरेज करून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते. त्यानंतर ही जी शीट आहे, म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आहे व्हाईट कलरचा, याबद्दल तर मला भरपूर जणांनी विचारलं की हा कुठला आणि क्लीन करायला सोपा आहे का. तर मी तुम्हाला ते पण दाखवते, जर म्हणजे स्क्रॅचेस आला तर तो कसा दिसतो. पण आम्हाला सांगितलं होतं की तो क्लीन करता येतो, पण मी काळजी आधीच घेते की तो क्लीन करायची गरज पडणार नाही. तसं जर त्याला तेलाचे वगैरे असे काही डाग लागले तर ते पुसल्यावर निघून जातात आणि वापर जर चांगली असली तर फार काही असा प्रॉब्लेम नाही व्हाईट प्लॅटफॉर्मचा. आणि ही नॅनो शीट आहे. बरेचदा जी रफवाली शीट असते ना त्यावर डाग बसले की ते निघत नाही, पण यावरचे डाग निघतात. ही जरा कॉस्टली होती पण दिसायला सुंदर आहे आणि ही प्लस आमचा प्लॅटफॉर्म आम्ही सेम शीटचा घेतलेला आहे. सो हा प्लॅटफॉर्म जो आहे इथे मी बऱ्यापैकी स्टोरेज करून घेतलं, कारण इकडे स्टोरेजला आहे पण हे पण आहे तर हँडी गोष्टी बऱ्यापैकी मिळतात. तर हे हँडल्स सुद्धा ना आम्ही आमच्या चॉईसनी प्रॉपर घेतलेले आहेत जेव्हा आम्ही घर हे बनवलं होतं, म्हणजे फर्निचर इंटेरियर जेव्हा झालं.
तर ह्या ब्लॅकवर हे थोडेसे विंटेज लुक छान दिसत होता, सो त्या हिशोबाने आम्ही ते चूज करून घेतले होते. आता हे जे आहे याला अगदी सॉफ्ट लॉक आहे, आपटलं तरी ते असं आपटल्या जात नाही, असं मी धक्का जरी दिला तरी ते प्रॉपरली क्लोज होतं. आता त्याच्यात जास्ती वेट झालाय म्हणून तो होत नाहीये. तर इथे ना माझी सगळी क्रॉकरी असते, तर प्लेट्स आहे, छोट्या प्लेट्स आहे किंवा माझ्या जे काही बाउल्स आहे ते सगळे इथे असतात. आणि हे जे माझे मेजरमेंट्स आहे, जे मला रेसिपी शूटला लागतात ते वगैरे इथे प्रॉपरली अरेंज करून ठेवलेले असतात. सो हा एक जो ड्रॉवर आहे हा पूर्ण मी माझ्या क्रॉकरीसाठी ठेवलेला आहे. मी किचनमध्ये मोस्टली असं काही ओपन ठेवलेलं नाहीये, कारण मेंटेन बऱ्यापैकी करावं लागतं. असं 100% आपल्याला कार्यरत राहावं लागतं की ते कसं दिसतंय ते कसं दिसतंय, म्हणून मी ना मोस्टली सगळ्या गोष्टी क्लोजमध्येच ठेवलेल्या आहे, पण दिसायला ओव्हरऑल किचन सुंदर दिसतं. त्यानंतर इथे ना असे सेम 2 ड्रॉवर्स आहेत. तर ह्या दुसऱ्या ड्रॉवरमध्ये माझे सगळे ग्लासेस आणि कप जे रेग्युलर यूजला लागतात, पण सगळं जे काय काचेचं आहे तेच इथे आहे. हे आणि हे मी दोन्ही काचेचे युनिट म्हणू शकता किंवा क्रॉकरी युनिट म्हणून ठेवलेले आहे. सो रेग्युलरली मला कप घ्यायला वगैरे इथे सोपं पण पडतं. त्यानंतर इथे 2 डोअर असे ओपन होतील असं करून घेतलं आहे. आणि हे अनायाच्या सेफ्टीसाठी किंवा अनाया हे डोअर खूपदा ओपन करते म्हणून मी ते लावून घेतलं आहे क्लिप. इथे बहुतेक माझा माईक बंद झाला होता आणि मी बोललेलं तिथे काहीच ऐकू आलं नाही. सो आता मी इथे व्हॉइस ओव्हर देते. म्हणजे मी इथे सांगत होते की ही जी कढई वगैरे आहे इथे मी त्या गोष्टी ठेवते ज्यांचा मला फार असा उपयोग होत नाही, किंवा जर गरजही पडली तरी मला इझिली त्या गोष्टी काढता येतात. हा इलेक्ट्रिक कुकर मी बऱ्यापैकी वापरते, सो असा वरतीच ठेवलेला आहे. हे म्युस्ली आम्ही रोज वापरतो. हे प्रोटीनचा डब्बा रोशनचा, तो रोज त्याला उपयोगात येतो. सो त्या गोष्टी समोर ठेवल्या आणि ज्यांचा वापर नाही त्या गोष्टी मागे ठेवून दिलेल्या आहेत. सेम तेवढीच जागा खाली सुद्धा आहे आणि खाली पण भरपूर माझं सामान येतं. तिथे माझा एक ना बिर्याणीचा पॉट आहे तो ठेवलेला आहे, आरतीचे ताटं वगैरे आहे, त्यानंतर उरई आहे आणि माझे देवाचे जे काही गोष्टी असतात म्हणजे सगळं समई वगैरे तसं एका टोपलीमध्ये मी इथे ठेवून दिलं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा मला लागतं तेव्हा मला पटकन काढायला सोपं. त्याचबरोबर आमचे जे काही रेग्युलर मेडिसिन्स असतात, आम्हाला छोटे मोठे कधी लागले तर ते या डब्यामध्ये असतात, तो डबा तिथे ठेवलेला असतो. सोबतच बाजूला टिश्यू पेपर्स ठेवलेले असतात, म्हणजे लागला की पटकन इथनं घेता येतो. त्यानंतर हे सोप सुपारीसाठी आहे, पण याचा सध्या काहीच वापर करत नाही आहे. मध्यंतरी मी खूप वापरायची, पण आता पाहुणेच कोणी येत नाही, सोप सुपारी ठेवायची आणि आम्हा दोघांना खायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे त्याला जाळे लागतात. सो सध्या तो तसाच ठेवलेला आहे, पण याच्यामध्ये आपण लोणचे वगैरे पण ठेवू शकतो. सो तो समोरच आहे आणि हा माझ्या खूप जास्ती आवडीचा आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला सुद्धा सेम तसेच 2 खाणे आहे. इथे मी एक टोपली ठेवली आहे ज्यामध्ये रेग्युलर औषधी आहे, म्हणजे अनायाच्या मोस्टली औषधी आहे, प्लस रोशनचे हेअर ऑइल्स आहेत. तो बऱ्यापैकी वेगवेगळे हेअर ऑइल्स वेगवेगळ्या वेळी लावत असतो, त्यामुळे त्याला पटकन मिळावे. त्याला बेडरूममध्ये नसते ठेवायचे, ते इथेच ठेवायचे असतात किचनमध्ये, कारण तो ते गरम करून तेल लावतो. त्यामुळे मग ते एका टोपलीमध्ये मी असे ठेवलेले आहेत. थोडेसे असे काचेचे कंटेनर्स ठेवलेले आहे जे की मला पटकन हँडली आहेत, मी भरकन इथून उचलून घेऊ शकते. सो ते आहे. आणि त्यानंतर ही टोपली इथे ठेवलेली असते. बाकी माझ्या बॉटल्स वगैरे एक्स्ट्राच्या जे आहे ते इथे असतात, म्हणजे कधीही लागलं तर आपण काढून पटकन घेऊ शकतो कुठलीही गोष्ट. आणि इथे जे आहे ते एकदम कधीच कामात येणाऱ्या ना गोष्टी आहेत ना त्या ठेवल्या जातात. ते म्हणजे काही यूज अँड थ्रोचे ताटं वगैरे आहेत. आणि हे जे कंटेनर दिसत आहे तुम्हाला, हे 2-3 मी ठेवते, म्हणजे कुणाला काही वस्तू द्यायची असेल मावशींना वगैरे तर मग या कंटेनर्समध्ये देता येते, म्हणून मी असे ठेवलेले असतात. त्यानंतर इथे माझं ते वॅफल मेकर म्हणा किंवा ग्लासेस वगैरे जे आहेत, जे म्हणजे ज्याचा काही उपयोग नाही, कधीतरी काढावे लागतात, ते इथे सगळे ठेवलेले असतात. आता हे तर तुम्ही प्लॅटफॉर्मचं बघितलं, त्यानंतर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला जसं मी म्हटलं होतं की मी दाखवते तो खराब झाल्यावर कसा दिसतो. तर हा प्लॅटफॉर्म खराब झाल्यावर कसा दिसतो ना हे तुम्ही इथे बघू शकता. आता मावशी भांडे घासतात त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी स्क्रॅचेस आले आहेत. जर मी स्वतः भांडे घासले असते ना, मी एक कापड टाकला असता आणि मग घासले असते तर मग हे सगळं खराब झालं नसतं. पण ते एवढे काही वाईट दिसत नाही आणि हे क्लीन पण होतं, म्हणजे पॉलिश होतं ते. त्यानंतर मग इथे ना आमचा फिल्टर आहे. फिल्टर पण ब्लॅक कलर मध्ये आहे. तुम्ही बघाल सगळं फर्निचर व्हाईट आणि ब्लॅकच आहे, पूर्ण इंटेरियर व्हाईट ब्लॅक केलेलं आहे. तर इकडे आम्ही थोडीशी जागा करून घेतली आहे, ते कशासाठी ते पण दाखवते आहे. म्हणजे इकडे एक फिल्टर असतो ना, जो फिल्टरसाठी तो आहे, प्लस इथे स्विच केलेला आहे. आणि हे पार्टिशन टेम्पररी आहे, हे मुद्दाम करून घेतलं की इथे जे काय अशा छोट्या मोठ्या वस्तू असल्या त्या ठेवता पण येतात आणि हे वायर वगैरे जे आहे किंवा ते फिल्टर वगैरे जे आहे ते दिसत नाही आणि असं पॅक होऊन जातं. प्लस फक्त आपला फिल्टर दिसतो. मग त्यानंतर एक हे इथे बनवलेलं आहे फर्निचर. ते फर्निचर म्हणजे
वरती तुम्ही बघाल तर सगळं काही मी डीमार्ट मधून आणलं की असंच ठेवून देते पॅक करून. जेव्हा केव्हा मला त्याचं काम पडेल ना तेव्हाच मी एक एक गोष्ट तिथली काढते. कारण सगळ्या गोष्टी जर अशा बरण्यांमध्ये भरून ठेवायचं म्हटलं तर माझ्याकडे जागा पण पुरणार नाही आणि एवढ्या बरण्या पण पुरणार नाही. तर मला लागेल तेव्हा तसं तसं काढते. आणि अजून एक गोष्ट आहे, जर आपण सगळ्या गोष्टी एकदम ओपन करून ठेवल्या ना तर 2च माणसं घरात आहेत, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी लागत नाही. तेच जे आहे आम्हाला 2-3 महिने पुरतं, त्याच्यामुळे मग जर काढून ठेवलं तर ते खराब पण होतं. म्हणून मी सगळं पॅकेटवाल्याच गोष्टी आणते आणि वरती ठेवून देते. तर एक पूर्ण कप्पाच त्याच्यासाठी मी केलेला आहे आणि जेव्हा केव्हा लागलं मग ते काढत असते. आता बाकीचे जे माझ्या बरण्या असतात त्या सगळ्या इथे असतात, काचेच्या बरण्या ज्या रेग्युलर सगळ्या गोष्टी मला लागतात त्या सगळ्या इथे मी ठेवते. तर तुम्ही बघाल मोठ्या बरण्या काही आहे त्या अशा अरेंज करून ठेवल्या आहे, त्याच्यासमोर छोट्या बरण्या अरेंज करून ठेवल्या आहे आणि मोस्ट प्रिफरेबली माझ्या सगळ्या काचेच्या किंवा ट्रान्सपरंटच बरण्या आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी इझिली पटापट दिसाव्या. आणि बघा इथे ना मी पेपर टाकलेला आहे पण हा काही चांगला दिसत नाही. यावर तुमचं काही सजेशन असेल, काहीतरी मी वेगळं इथे टाकू शकेल तर ते चांगलं दिसत असेल ते मला नक्की तुम्ही कळवा कमेंटमध्ये. मी ते काहीतरी रिनोव्हेट किंवा म्हणजे घेऊन तिथे लावायचा प्रयत्न करेल जे की चांगलं पण दिसेल. आणि हो, पूर्ण घरात आता मी ज्याप्रमाणे ठेवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट मी जर अशी ठेवली असती तर अजून छान वाटलं असतं किंवा जागा एकदम छान अरेंज झाली असती प्रत्येक गोष्टीला, तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर हे असं झालं. त्यानंतर इथे माझा गॅस आहे आणि गॅस आमचा इथे प्लॅटफॉर्म मध्ये कट करून लावलेला आहे, म्हणजेच हा हॉब आहे. पण याचा एक्सपिरियन्स माझा काही एवढा छान नाहीये, तुम्हाला खरं सांगते. सो हे एक आहे, पण दिसायला खरंच खूप सुंदर दिसतो. ही टाइल्स जी आहे ती आम्ही थोडीशी डिझाईनदार घेतली, म्हणजे घरात कुठे जसं डिझाईन वगैरे नाहीये, पण म्हणलं प्लेन प्लेन नको, कारण हे पण प्लेन झालं असतं आणि हे पण, म्हणून हे थोडंसं असं डिझाईन वाला आहे. तर हे सूट झालं आणि सुंदर पण दिसत आहे. त्यानंतर पूर्ण किचन एकदम सिंपल आहे, कुठेच काही मी अशी शोची वस्तू वगैरे नाही घेतली आहे. तर तुम्हाला काही सुचत असेल तर मला नक्की सांगा, किंवा मी पण विचार करते की काहीतरी असं डेकोरेटिव्ह घेऊ, पण मग ना जागा कमी पडेल का हा एक विचार येतो, म्हणून मी फार काही असं घेत नाही. सो इथे हे 2 हँगिंग्स असे लावलेले आहेत, पण याच्यावर बघा असं तेल उडतं ना तर हे खराब होतं लवकर, पण म्हणजे काहीतरी सुंदर दिसावं म्हणून मी इथे हे हँगिंग लावलेले आहेत. सोबतच इथे एक स्विच बोर्ड आहे माझा आणि तिकडे कॉर्नरला माझा मिक्सर असतो, तो पण मिक्सर मी ब्लॅक कलर मध्येच घेतलेला आहे, म्हणजे आमच्या फर्निचरला सूट होईल. इथे माझे ऑइलचे कंटेनर असतात. ही एक छोटीशी रॅक मी घेतलेली आहे, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या याच्यावर येऊन जातात आणि असा पसारा दिसत नाही. सो इकडे शुगर आणि हे असतं, शुगर आणि चहापत्ती. त्यानंतर इथे लायटर आहे माझं, हे इलेक्ट्रिक लायटर जे आहे ते मी इथे ठेवते. त्यानंतर इथे माझं तुपाचं भांड असतं आणि इकडे एक खलबत्ता असतो आणि ह्या 2 बरण्या, हे सब परमनंट इथे असंच असतं. सो हे इथे असं ठेवलेलं आहे. हे एक शोकेस तर सुंदर दिसतं म्हणून मग हे माझ्या मायक्रोवेव्हवर असतं. म्हणून इथे मायक्रोवेव्ह साठी छोटीशी अशी जागा करून घेतली आहे. मायक्रोवेव्ह साठी प्रॉपर अशी काही जागा आम्ही केली नव्हती जेव्हा आम्ही फर्निचर केलं, पण मग लक्षात आल्यानंतर की आता मायक्रोवेव्ह कुठे ठेवायचा, म्हणून मग हा जुगाड असं म्हणू शकता, पण दिसायला काही वाईट दिसत नाही, सुंदर दिसतं. सो इथे एक पाटी लावून घेतलेली आहे आणि त्यावर हे मायक्रोवेव्ह ठेवलेलं आहे. त्याच्यावर हे मी माझे कपांचा सेट जो आहे तो एकदम नॉर्मल आहे तो ठेवते. आणि माझं जे काही शूटिंग मटेरियल असतं, म्हणजे लाईट वगैरे, माझा ट्रायपॉड वगैरे, तो सगळा या कॉर्नरला असतो. त्याला लागून लगेच इथे ना माझा फ्रीज आहे. फ्रीज सुद्धा ब्लॅक कलर मध्ये आहे. सो अनाया तुम्हाला दिसत असेल इथे मस्ती करताना, पण ती असताना आम्ही असा शूट करतो, हो ना नानू? हो. काय करते नानू, तू साफसूफ करताय का? काय साफसूफ करते? चला आपण कंटिन्यू करू. नानूची तब्येत बरी आहे तर मला पटापट शूट करायचं. आता इथे दाखवते. आता त्या मला कप्प्याचं काम मला बऱ्यापैकी पडतं, म्हणून मी तिथे एकदम सगळं सिस्टमॅटिक ठेवलेलं आहे. पण इथे थोडीशी मेस आहे. आता प्रत्येकच घरात कुठे काही ना काही मेस असते, पण डबे ऑलमोस्ट सगळे सिमिलर आहेत. तर इथे बघा अशा टाईपचे काही डबे आहे माझ्याकडे, त्यानंतर अशा टाईपचे काही आहेत आणि बाकीचे रंगीबेरंगी आहेत त्यांना प्लीज इग्नोर करा. सो हे असे सारखे काही डबे आहेत. आणि इथे मी ज्या गोष्टींचा असा रेग्युलर उपयोग नाही होत, म्हणजे कधीतरी लागतं, ते ठेवते. सो इकडे जे आहे ना असं डाळी, म्हणजे ज्याचा फारसा उपयोग होत नाही, किंवा मसाले, माझं रेड चिली पावडर किंवा चिंच, ह्या सगळ्या गोष्टी ना इथे ठेवलेल्या आहेत. सो हे कंटेनर्स मी आधी वापरायचे, आता ते बदलून मी काचेचे वापरत आहे.
सो हे इथे असे रंगेबेरंगी थोडेसे कंटेनर्स आहे. प्लस वर जे आहे तिथे ना मी स्टीलचे जे डबे आहेत ते ठेवले आहे. इडली पात्र आहे, मला हँडी पाहिजे म्हणून मी इथेच ठेवला आहे. आणि स्टीलचे डबे ज्याचा मी उपयोगच नाही करत, कधीतरी लागले तर वापरते, ते वरती ठेवलेले आहेत. सो हा जो कप्पा आहे हा थोडासा मेसी आहे. आता याच्याही वर आम्ही लॉक केलेले आहे, ज्याच्यामध्ये खूप कचरा आहे. घरातली अशी कुठली गोष्ट असेल जी समजत नाही आता कुठे ठेवून, ते आम्ही सगळ्यात वर ठेवतो, म्हणजे भरपूर सारं स्टोरेज होऊन जातं. तर वरच्या लॉफ्ट मध्ये खूप म्हणजे ज्या गोष्टींचा वापर नाहीये पण आपल्याला पाहिजे आपण ठेवतो घरात. कधीतरी मी कपडे पण ठेवलेले आहे, लिटरली माझी लाची वगैरे जे आहे ना ते लॉफ्ट मध्येच आहेत. आता ना सगळं झालं, ऑलमोस्ट किचन दाखवून झालेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवते माझे ट्रॉलीज जे मी कसे अरेंज करते. सो इकडे जे आहे, इकडे तर पसारा आहे, हे पाण्यासारखं नाही, म्हणजे रांगोळ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी इकडे ठेवत असते ज्यांचा कधीतरी उपयोग होतो. आणि हे जे आहे सगळ्यात पहिलं ड्रॉवर, इथे मी माझे सगळे चमचे वगैरे ठेवते. तर मग मी ते कसे अरेंज केले हे तुम्हाला दाखवते. सो इकडे ना माझे सगळे मोठे चमचे मी ठेवत असते. आणि एक असा डबा केला जो आपला भाजीचा डबा असतो ना, भाजीचं ठेवायचा फ्रीजमध्ये, तोच मी डबा इथे ठेवला. आणि त्याच्यामध्ये त्याचे छोटे चमचे ठेवले आहेत, कारण जर ते असे ठेवले ना मोकळे तर ते इतके मेसी होऊन जातात आणि भेटत पण नाही प्रॉपर जे पाहिजे तेव्हा. तर म्हणून इथे छोटे चम्मचसाठी असं केलं आहे. दुसरा एक डबा इथे ठेवला, त्याच्यामध्ये मी माझे सगळे चाकू, कात्री आणि लायटर हे सगळं असं ठेवलेलं आहे. तर इथे फक्त चाकू वगैरेच आहे सगळे. इथे एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत, पटकन भेटल्या पाहिजे असं वाटतं, मग त्या गोष्टी मी इथे ठेवत असते, जागा आहे तर. माझ्या ज्या वाट्या आहेत घरातल्या त्या सगळ्या इथे असतात, सगळे ग्लास जे आहेत ते इथे असतात, मोठे चमचे इथे असतात. आणि एक्स्ट्राच्या काही म्हणजे हे असं लिंबू पिळायचं म्हणा किंवा हे आईस्क्रीम काढायचं, असं प्रत्येकाच्या घरात अशा एक्स्ट्रा गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या आहेत, व्यवस्थित पटापट दिसल्या पण पाहिजे, तर मी ते इकडे ठेवलेलं आहे. सो असा हा कप्पा मी अरेंज करते पूर्ण, म्हणजे प्रत्येक गोष्ट मला पटकन मिळते, असं काहीच शोधायची गरज पडत नाही. पण याच्यापेक्षा काही बेटर आयडिया असेल, काही ऑर्गनायझर छान छान असतील, तुम्हाला माहित असतील तर मला नक्की सांगा ते. आणि त्यानंतर मग सेकंड ड्रॉवर आहे. इथे सेकंड ड्रॉवर मध्ये पण माझ्या ज्या स्नॅक्सचे आयटम्स आहेत ते असतात. सो इथे म्हणजे पटकन हँडी घ्यायला पण बरं पडतं. सो इथे स्नॅक्सचे सगळे आयटम्स ठेवते. प्लस इथे जे आहे ते माझं प्लेट्स असतात, छोट्यावाल्या ज्या प्लेट्स आहे ना त्या इथे असतात. त्यानंतर लास्ट वाला जो आहे त्याच्यामध्ये ताटांची अरेंजमेंट आहे आणि मोठ्या प्लेट्स ज्या आहेत त्या इथे असतात. प्लस इथे सगळे ताट किंवा तवा वगैरे किंवा माझं ट्रे वगैरे सगळं इथेच असतं. त्यानंतर हे जे आहे तर इथे ठेवायला मला फार काही असं नव्हतं बरण्या, तर मी काय केलं आहे, मी इथे ना माझ्या पिशव्या वगैरे सगळं ठेवते. त्यानंतर इथे अजून स्नॅक्स आयटम म्हणा किंवा जे काही घरात एक्स्ट्रा वाटत असेल आणि कुठेच जागा मिळत नसेल ते मी इथे ठेवते. आणि इथे जे आहे मसाल्याची बरण्या वगैरे सगळ्या ज्या आहे, हाजमोला मसाला आणि शेकर्स वगैरे जे उभे उभे ग्लास सारखे आहे ना ते सगळं इथे ठेवलेलं असतं. हे छोटे कंटेनर्स आहे जे विलायची वगैरे ठेवतो आपण, ओवा वगैरे ठेवतो, ह्या छोट्या छोट्या बरण्या मी इथे ठेवते. प्लस मग जागा उरली आहे तर मग माझ्या पिशव्या वगैरे सगळं मी इथेच ठेवते. त्यानंतर हे जे आहे इथे माझं सगळं पोळ्यांचं आणि मसाल्यांचं आहे असं म्हणू शकता. हे जे आहे काही पण गरम वस्तू ठेवायसाठी स्टँड्स आहे आणि मी हे घेतले होते, इथे बुशेस होते जे अनायाने काढून टाकले आहेत सध्या, दिसायला खूप सुंदर दिसतात. तर हे इथे ठेवते मी सगळे, म्हणजे पटकन जर काही गरम वस्तू ठेवायची आहे तर ड्रॉवर खोलला आणि घेतलं इथून आणि ठेवलं, सो इझी पडतं. त्यानंतर माझे पोरपाट बेल इथे असतं. हे रोशनचे ग्रीन टीचे सॅचेट इथे असतात, कारण त्याला हँडी पाहिजे असतात, लवकर मिळाले पाहिजे. त्यानंतर इथे माझा मसाल्याचा बॉक्स असतो, हा स्पायसेस बॉक्स, आणि जरा आपण त्याला थोडंसं काही लागलं, इथे गरम वस्तू लागली तर तो खराब झाला. त्यानंतर इथे माझे पोळ्या वगैरे ठेवायसाठी जे कापड वगैरे लागतं आपल्याला ते सगळे इथेच असतात, म्हणजे पोळ्यांसाठीचं जे मटेरियल आहे ते सगळं इथे असतं. सोबतच मी कणिक म्हणजे आपण घोळण्यासाठी जी कणिक वापरतो तो डबा पण इथेच ठेवते आणि पोळपाट बेलणं इथेच असतं. त्यानंतर हा एक आहे, याच्यामध्ये एक माझं रोजचं मिक्सरचं भांडं जे वापरायचं असतं छोटं ते ठेवते. इथे ना मी मोस्टली सगळ्या अनायाच्या वस्तू ठेवते, म्हणजे तिची प्लेट आता सगळं धुण्यामध्ये आहे, तिचा ग्लास, तिचा चम्मच, तिचे बिब्स वगैरे, म्हणजे सगळ्या गोष्टी अनायाच्या इथे असतात, म्हणजे मला पटकन एका ठिकाणी मिळतात. हे जे माझं आहे ते पनीर मेकअप इथे ठेवते. त्यानंतर पावभाजी स्मॅशर जे आहे दोन आहेत ते पण इथेच ठेवते. हे जे चमचे यांचा कधीतरी यूज पडतो, म्हणजे आपण काही तळण वगैरे काढतो आहे ते पण मी इथे ठेवते. आणि माझ्याकडे काचेचे जे काही झाकणं आहेत कढयांवरचे ते सगळे इथे असतात. प्लस हे तेल वगैरे गरम करायचे जे छोटीशी कढई वगैरे आहे त्या गोष्टी मी यावाल्या ड्रॉवर मध्ये ठेवत असते.
त्यानंतर इथे जे आहे ते सगळे माझे जे काही बाउल्स वगैरे आहेत, अशा टाईपचे बाउल्स भरपूर आहे माझ्याकडे. ते त्यानंतर कढया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात. तुम्हाला आता भांडे बऱ्यापैकी खाली दिसत असेल कारण मी भांडे लावायची आहे अजून. ह्या गोष्टी मी ओपन केल्या आहेत, पण त्या डब्यात भरून नाही ठेवत मी प्रत्येक गोष्ट, कारण डब्यात पटकन मिळत नाही. हा पूर्ण खाना जो आहे मी त्याच्यासाठीच ठेवलेला आहे. तर मी हे अशा क्लिप्सचा यूज करते. हे ओपन झालेली असेल ना तर मग हे अशी क्लिप वापरायची. बघा भरपूर म्हणजे सगळ्या गोष्टींना मी अशा क्लिप्स लावून ठेवलेल्या आहे. तर हे मुरमुरे वगैरे ना जर आपण असे ओपन ठेवले तर असे सॉफ्ट होतात आणि एवढे सारे डब्बे पण ठेवायला जागा होत नाही. म्हणून त्या केसमध्ये मी असे बक्कल्स किंवा हे क्लिप्स लावून ठेवते सगळ्या गोष्टींना, म्हणजे ते एकदम व्यवस्थित राहतं. आणि जे ओपन केलेल्या गोष्टी आहे म्हणजे जे फोडलं पॅकेट तर ते मी इथेच ठेवते, म्हणजे पुढच्यांदा मला घ्यायला बरं पडते की हा ते ओपन केलेली वस्तू आहे, इथनं घ्यायची असेल. आणि इथे 2-3 डबे जे ठेवलेले आहे याच्यामध्ये माझं तांदूळ, डाळ म्हणजे ज्या रेग्युलर लागतात ना कुकर वगैरे लावायला आपल्याला, ते इथे असतं. त्यानंतर हा जो खालचा कप्पा आहे इथे अशा वस्तू आहे ज्या मोठे मोठे गंज म्हणा, ही मोठ्या कढई वगैरे, आणि हे जे मिक्सरचे भांडे आहे यांचा कधीतरी यूज होतो मोठ्या भांड्यांचा. हे कुकर, त्यानंतर हे जे चाळणी वगैरे आहे किंवा एक्स्ट्राचं बेलणं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवते. त्यांचा रेग्युलर वापर होत नाही, मग कधीतरी काढायला सोपं पडतं. इथनं थोडंसं जास्ती मेहनत होते काढायला, पण ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी ज्या वस्तूंचा असा फार उपयोग होत नाही ते इथे असतं. तो एक खाना, त्याच्यामध्ये काय काय असतं, तिकडे खाली माझी साखर भरलेली असते मोठ्या डब्यामध्ये, इकडे माझी डाळ भरलेली असते जी आमच्या घरची असते, त्यानंतर इकडे माझा कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा डबा असतो, आणि इकडे एक टोपली असते त्याच्यामध्ये माझे कांदे वगैरे असतात, आणि जे 2 डबे दिसतात त्याच्यामध्ये स्नॅक्सचे आयटम वगैरे ठेवलेले असतात. सो असं होतं माझं किचन जे मी अरेंज करून ठेवलं आहे. प्रॉपरली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हाला जर आयडिया असेल की तुम्ही हे गोष्ट अजून छान प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवू शकता किंवा मी अजून काही छान डेकोरेट करू शकते तर मला नक्की कॉमेंट मधून कळवा. मी माझ्या पद्धतीने जेवढं छान होईल तेवढं इथे डेकोरेट किंवा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला किचन कसं वाटलं किंवा सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या कशा वाटल्या हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही, व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओज बघायला आवडतील, म्हणजे कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सुचवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा आता म्हण.